सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्या विरोधात माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी 50 कोटींचा दावा ठोकला। तसंच दोघींनी आपली जाहीर लेखी माफी मागावी अशी नोटीस देखील त्यांनी वकिलांच्या मार्फत पाठवली आहे। निंबाळकरांनी ऊस मुकादमांविरोधात एकही गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं निंबाळकरांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। निंबाळकरांनी ऊस मुकादमांच्या विरोधात 277 गुन्हे दाखल असल्याचा आरोप अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला होता। यावर आपण लढणारे आहोत, माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतले आपण नाही असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं। जे सुषमा अंधारे जयश्री अगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याच्या प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगण्यात आलेलं आहे आणि लेखी माफीसोबत 50 कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या ज्या मीडिया हाऊसेससमोर त्यांनी आज हे बदनामीकारक आणि बेताल वक्तव्य केलेले आहेत त्या बेताल वक्तव्यांचं तिथंच त्यांनी माफी लेखी त्यांची प्रसिद्ध करावी 48 तासामध्ये असं मी त्यांना कळवलेलं आहे। तुमच्याकडे सत्ता असेल, संपत्ती असेल, माणसं असतील, ताकद असेल, फडणवीसांचा आशीर्वाद असेल, तुमच्याकडे सगळं आहे, पण माझ्याकडे एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे नाही। खंबीरपणे सत्याला सामोरी जायची आणि कुठल्याही संकटात न डगमगता, शब्द न फिरवता आपल्या शब्दावर ठाम राहण्याची। त्यामुळे निंबाळकरजी, तुमच्या प्रत्येक आक्षेपाला मी कायदेशीर उत्तर देत, मी कायदेशीर लढायला तयार असेल। मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली नाही।